नचिकेत्याला मृत्यूचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. यमाची भेट झाल्यावर त्याला दुसरे काहीही नको आहे. यम त्याला सांगतो, तू मृत्यू म्हणजे काय ते विचारू नकोस. हवी तेवढी संपत्ती माग, मनाचे समाधान होईल एवढी सोने चांदी घे, पृथ्वीचे राज्य माग, 100 वर्षाचे आयुष्य असणाऱ्या पुत्रांचा वर मी तुला देतो, पृथ्वीवर दिसतही नाहीत अशा ललना माग, हवे तेवढे कामोपभोग घे, पण मृत्यूचे रहस्य विचारू नको. मृत्यूचे रहस्य देवांनाही समजलेले नाही. यमाने हे सारे सांगितल्यावरही नचिकेत त्याच्या मागणीला चिकटू नये. हे सारे मिळून काही उपयोग नाही. याने जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळणार नाही. नचिकेत्याला मुक्तीचा मार्ग हवा आहे, ज्ञान हवे आहे. आज जवळजवळ सारी मानवजात संपत्तीच्या मागे पळत आहे. हा मानवी स्वभाव आहे. नचिकेत्याच्या काळातील माणसे काही वेगळी नव्हती. सत्ता आणि संपत्तीसोबत येणारी सुखेच साऱ्यांना प्रिय असतात. माणसांची सारी धडपड प्रेयसासाठी चालू असते. धन आणि सत्ता मिळवताना जी कर्मे हातून घडतात ती जीवाला पुनर्जन्माच्या दिशेने नेत असतात. जसे कर्म वा ज्ञान आहे जीवाचे, तसे जन्म घेतात हे जीवसाचे. कुणी श्वान अश्वादी योनीत जाती, कुणी वृक्षपाषाण ही येथ होती. कठोपनिषदात तसे नोंदविण्यात आले आहे. मृत्यूचे गूढ समजून घेणे सहज साध्य नाही. त्यासाठी आकलनशक्ती उत्तम असायला हवी. ते तत्व गूढ अतिसूक्ष्म कुणा दिसेना, बुद्धीत खोल वसले पथा आढळेना. ते जाणून घेणे अशक्य आहे. हे सारे सांगूनही नचिकेता हट्ट सोडायला तयार नाही. अखेर यमाला मृत्यूचे रहस्य सांगावे लागते. या संबंधातील काही श्लोक मी येथे नोंदवून ठेवीत आहे. अंगुष्ठ मात्र वसतो शरीरी पुरुष, ज्योतिस्वरूप विलसे न च धूमलेश. तो आज आणि कौद्या ही सदाच एक, कालासी तोची नियमी मुळी तत्व एक. असे जे इथे तेचे ब्रह्माता आहे, असे ब्रह्मलोकात ते येत आहे. अहो यामध्ये जो कुणी भेद पाहे, तया मृत्यूपासून मृत्यू चला आहे. मनापासून जाणून घेतसे की, इथे लेशही भेद नाही तशी की. अहो यामध्ये जो कुणी भेद पाहे, तया मृत्यूपासून मृत्यू चला आहे. मना आवरी संयमी जो विचारी, असे आत बाहेर ते शुद्ध भारी. तरी मेळवी निश्चये त्या पदाला, पुन्हा तो न घे जन्म या भूतलाला. या विनाशी शरीरात राहे जो देहधारक, तयाने सोडिल्या देह शेष हाच उरे इथे. आत्मा रथपती जाण, शरीरा रथ जाण दे. सारथी बुद्धी जाण, लगाम समजे मन. इंद्रिय ही घोड्यासारखी प्रबल आहेत. ती मानवाची फरफट करीत असतात. स्वतःला आवरण्यासाठी मन कणखर असायला हवे. हा आत्मा गतिमान चालत असे आदित्य रूपी नभी. सर्वानाव सवी महित रिसवी वायुस्वरूपी नभी. हा अग्निरस सोम होय कलशी की संचरे मानवी. पृथ्वी आपणी व्योम यज्ञ अथवा देवात धावे जावी. जगामध्ये जे काही दिसते ते सारे अणूंपासून बनलेले आहे. विज्ञानाने हा दावा सिद्ध केला आहे. उपनिषदे त्यासाठी आत्मा असा शब्द वापरतात. अणु हे सृष्टीचे जड रूप आहे. अणूंना सजगता देण्याचे काम प्राणाकडून न दिसणाऱ्या चेतनेकडून होत असते. उपनिषदकार त्याला प्राण असे म्हणतात. आचार्य महादेव बुवा वैद्यांचे हे काव्य अर्थपूर्ण आहेच, गेयही आहे. पूर्वी घराघरातून ओव्या म्हटल्या जात असत. पर्वजा म्हणून श्लोक म्हणण्याची पद्धत होती. या रचनांचा अर्थ कळण्यासाठी त्यावर चिंतन व्हायला हवे. बालवयामध्ये हे काव्य मुलांच्या कानावर पडेल असे पहा. कोणी सांगावे, त्याचा आशय शोधावा, पुनर्जन्म म्हणजे काय हे समजून घ्यावे असे त्यांना पुढे वाटेलही. आपल्यालाही असे वाटत असेल असे मानतो. धन्यवाद. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतौ संपरीत्य विविनक्ति धीरः. श्रेयो हि धीरोऽभिप्रेयसो गृणीते, प्रेयो मन्दो योगक्षेमा